नमस्कार. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. आज देशभरामध्ये तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली होती आणि यावेळेस अभिनेता सुबोध भावे, गायत्री दातार, सलील कुलकर्णी, प्रवीण तरडे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तुला पाहते रे या मालिकेतील ईशानं देखील यावेळेस मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे. प्रत्येकानं मतदान करायलाच हवं, उमेदवार बघून मतदान करावं असं तिनं म्हटलंय. तर सुबोधनं मतदानासाठी खास मुंबईहून पुण्याला आलेलो आहोत आणि कर्तव्य पार पाडत आहोत असं म्हटलंय. त्यानंतर त्याने मतदार राजांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. या सेलिब्रिटीजनी देखील आज मराठी सेलिब्रिटीजनी आज मतदानाचा हक्क पार पाडलाय. पुण्याला जाऊन यांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. नमस्कार, मी सुबोध भावे आणि माझी बायको मंजरी भावे. नमस्कार. आम्ही दोघं जण आज मतदान करण्यासाठी पहाटे 4:30 वाजता मुंबईतनं निघालो, पुण्यात आलो, मतदान केलं आणि आता आम्ही पुन्हा आमचं काम करायला मुंबईत चालू आहे. त्यामुळे कुठलीही कारणं, कुठलीही सबब न सांगता घरातनं बाहेर पडा, मतदान केंद्रापाशीचा आणि मतदान करा. हा लोकशाहीचा सण आपलं अमूल्य मत देऊन साजरा करा. तुमच्या ऑफिसमधून जर का तुम्हाला परमिशन मिळाली नसेल तर त्याची कंप्लेंट होऊ शकते. आज सगळ्यांनी मतदान करणं मस्ट आहे, त्यामुळे बाहेर पडा आणि नक्की मतदान करा. नाही, मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, कारण लोकशाहीने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. आणि जर समजा यदा कदाचित कोणी बजावला नाही तर माझं असं मत आहे की त्याला तक्रार करण्याचा अधिकार नाही. त्यांनी तक्रार करू नये. पहिल्यांदा आपला अधिकार आपण बजावावा आणि मग आपल्याला तक्रारीला वाव राहतो. कोणाविरुद्ध बोलायचं असेल, काही जर आपल्याला तक्रारी असतील किंवा काही पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा आहेच. तो तर बरेच वर्ष तो चालू आहे, तर तो लवकरात लवकर तो मिटावा अशी इच्छा आहे. त्याच्यानंतर रोजगारीचा प्रश्न आता खूप भेडसावतोय सगळीकडे, तर तो रोजगारीचा प्रश्नही मी म्हणत नाही की संपूर्ण संपावा, बेरोजगारी ही संपूर्ण संपावी असं माझं मत नाही आहे, पण खूप प्रमाणात ती कमी व्हावी. म्हणजे मग बाकीचे जे काही उद्योग चालतात तर त्यांनाही आळा बसेल असं माझं मत आहे. दरम्यान सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजवायला हवा असं आवाहन प्रवीण तरडे यांनी देखील केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. अभिनेते प्रवीण तरडे यांनी जोग हायस्कूल या मतदान केंद्रावरती मतदान जे आहे ते केलेलं आहे. प्रवीणजी आपले प्रवीणजी, मतदानाचा अधिकार आहे आपला आणि तो अधिकार जो आहे हक्क तुम्ही बजावलाय, तर काय सांगणार इथे लोकांसाठी? सगळ्यात महत्वाचं आज लोकशाहीचा असा दिवस आहे की आपण लोकशाही म्हणून 5 वर्ष ओरडतो. ती लोकशाही आणि आपलं काय सार्वभौमत्व टिकवण्यासाठीचा हा आजचा दिवस आहे. मी सपत्नीक त्याच्यासाठी आलो. खूपच भारी वातावरण आहे इथं, खूपच गर्दी आहे. म्हणजे मतदानाच्या दिवशी गर्दी आहे याचा खूप आनंद होतोय आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे इथं. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान हे निवडणुकांमध्ये किंवा प्रचारामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर आले. हे सगळं वातावरण बघता काय चित्र डोळ्यासमोर दिसतं? काय चित्र म्हणजे डायरेक्ट सांगू कोण येईल? खरं तर देशामधलं 5 वर्षातलं वातावरण खूपच सुंदर आहे. देश काहीतरी वेगळ्या वाटेने चाललाय असं मागच्या 5 वर्षात जाणवलंय. म्हणजे मी आज माझ्या मुलाला बरोबर घेऊन आलो. खरं तर हे जे आम्ही दोघांनी मतदान केलंय ते आम्ही आमच्या मुलाच्या भविष्यासाठी केलंय, कारण त्याचं भविष्य सांभाळू शकतील असं वातावरण देशभर आहे. त्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत सगळ्याच गोष्टीवर जे देशभर चाललेलं आहे मागच्या 5 वर्षात, आणि त्या 5 वर्षातल्या वाटचालीसाठी आज आम्ही मतदान केलंय. नाही, अनेक जण मतदानासाठी येत नाही, अशा लोकांसाठी काय आव्हान असतं? छे आज जी लोक मतदानासाठी येत नाही त्यांना मग पुढचे 5 वर्ष बोलायचा काही अधिकार राहत नाही. खरं तर 5 वर्ष सगळ्यांनी सरकारला विचारला पाहिजे. आपल्याला जे म्हणायचंय ते त्याच्यासाठी तुम्ही भांडलं पाहिजे, पण तो जो अधिकार आहे तसं भांडण्याचा तो अधिकार तुम्हाला आजच्या दिवशीच मिळतो. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, जर 5 वर्ष भांडायचं असेल तर आज मतदान करा, त्याशिवाय पर्याय नाही. आपल्यावर प्रवीण तरडे होते आणि आव्हान जे आहे ते सर्वांसाठी केलंय की प्रत्येकाने बाहेर पडून मतदान करावं. त्यावर तुषार सागर आव्हाड, TV9 मराठी. घराबाहेर पडून मतदान केलंच पाहिजे असं आवाहन अभिनेते आणि गायक सलील कुलकर्णी यांनी देखील केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.
सलील कुलकर्णी यांनी जोग हायस्कूल या मतदान केंद्रावरती मतदान केलेलं आहे. सलीलजी आपल्यावर, सलीलजी काय सांगणार आणि काय इतर लोकांसाठी आव्हान करणार आहे? मुळात आपल्याला जेव्हा प्रिव्हिलेजेस घ्यायचे असतात, कुठल्याही सोयी सुविधा घ्यायच्या असतात, तेव्हा आपण आधी आपली जबाबदारी पार पाडायला पाहिजे. आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. एक भारतीय नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आपली काय, तर मतदान करणं. तर मला असं वाटतं की आपण आपल्या सगळ्या लोकांना खूप सवय असते की आपण अगदी अणुशक्ती चाचणीपासून ते गाण्यापर्यंत आणि चित्रपटापासून ते कोण निवडून यावं याच्याविषयी सगळ्याविषयी आपण मतं देत असतो सतत. तर तुम्हाला मतं द्यायची असतील तर आधी मत द्या, तर तुम्हाला अधिकार आहे कुठल्याही गोष्टीवर मतं द्या. प्रचारामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे समोर आले. या मुद्द्याला धरून म्हणजे ह्यावेळेस हे जे मतदान आहे हे व्यक्ती बघू नये किंवा पक्ष बघू नये, नेमकं काय बघून वाटतं तुम्हाला आणि काय बदल होतील असं वाटतं? मला खूप वेळेला असं बघताना वाटलं, मी ऍक्टिव्हली त्याच्यात कधी चर्चा करत नाही, त्याच्यावर मतं ऍक्टिव्हली कधी सोशल मीडियावरही दिली नाहीत, पण मला एकूण बघताना असं वाटलं की थोडं जास्त मॅच्युअरली हे सगळं करायला पाहिजे. फार इमॅच्युअर म्हणजे आपण मुलांसमोर काय आदर्श ठेवतो, काय प्रकारची भाषणं करतो, काय प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात, हे मला थोडंसं बालिश वाटतं. आपल्या या पुढच्या पिढीला आपण काय दृश्य दाखवतो तर ते मला बालिश वाटतं. थोडं मॅच्युअरली हे सगळं करायला पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की बदल होताना थोडेसे धक्के बसणारच, पण बदल होत आहे ते मला महत्वाचं वाटतं आणि मी खूप आशेने बघतोय उद्याकडे. जे लोक मतदान करत नाही किंवा त्यांच्यासाठी काय आव्हान करणार आहे? पूर्ण आता दुपारचे 12 वाजत आलेत, 6 वाजेपर्यंत मतदान आहे, त्या लोकांसाठी काय सांग? नाही, मला असं म्हणणं आहे की जे मतदान करणार नाहीत त्यांना रस्त्यावर पार्किंग पण देऊ नये, त्यांना कुठे रिझर्वेशन पण देऊ नये ट्रेनमध्ये फ्लाईटमध्ये. तर त्यांना कळेल की हे आपण बेसिक काम करत नाही तर आपल्याला रस्त्यावर पार्किंग पण मिळणार नाही उद्या. हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला कुठेही कोणी बसमध्ये बसायला पण देणार नाही. स्वतः उठून, आम्ही एरवी जरा मोठा माणूस असेल की उठून बसायला देतो. तुम्ही मत द्या तर तुम्हाला या सगळ्या सोयी मिळतील, तुमच्या मुलांना ऍडमिशन मिळतील. आधी जाऊन सगळ्यांनी मत द्या. नक्की सर्वांनी मत द्या असं आव्हान जे आहे ते सलील कुलकर्णी यांनी केलं. काय तुषार सहसागरा, वाड TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.